मराठीमध्ये काम करत करत हिंदीला सुद्धा सुरुवात झाली, म्हणजे फक्त मालिका नाही तर चित्रपट सुद्धा. आणि ना दोन्ही कल्चरमध्ये खूप डिफरन्स आहे. मे बी आधी सेमही असेल किंवा आत्ता अनेक जण म्हणतात की वेगळे वेगळे. तुम्हाला कधी डिफरन्स जाणवला इथे काम करताना तिथे काम करताना, किंवा तो जो हिंदीतला ब्रेक आहे त्या ब्रेकचा अनुभव किंवा तो किस्सा मला ऐकायला आवडेल. मी म्हणेन की म्हणजे आहेही आणि नाहीही. म्हणजे कसं आहे की मला असं वाटत नाही की म्हणजे मी काही खूप हिंदी सिनेमे केलेले नाही आहेत की बाबा मी त्यावर अधिकारवाणीने बोलू शकेन. पण आता फॉर एक्झाम्पल मी एक सिनेमा केला होता मेरे यार की शादी, यशराज फिल्म्स आणि यशजी आणि पॅम मॅडम त्याही त्यावेळेस होत्या. तर तो जो सिनेमा होता, तर आता म्हणजे एकतर यशराज फिल्म्स आणि इतकं सगळं मोठं. पण मी सांगतो तुम्हाला की म्हणजे या गोष्टी कधीच विसरू शकत नाही आपण. म्हणजे आम्ही अर्थात म्हणजे तिकडे कसं, तिकडे एकतर म्हणजे जिमी शेरगिल होता, उदय चोप्रा होता आणि म्हणजे तो खरं सांगू तर आमचा एक ग्रुपच झाला होता. म्हणजे समजा आता आम्ही बऱ्याच वेळा कसं होतं की एखाद्या मराठी मालिका किंवा मराठी चित्रपट असेल तर बऱ्याच वेळा कुणाची मेकअप रूम तरी आम्ही बरेच एकत्र असतो, जरी प्रत्येकाची वेगळी असेल तर एकत्र जेवतो, खातो, कॉफी पितो, चहा पितो, धमाल करतो, कुटुंब. तर एक्झॅक्टली तसंच वातावरण मेरे यार की शादी याला होतं. अर्थात तेव्हा काही काही मराठी काही काही थिएटरमधले होते. म्हणजे माझ्याबरोबर रेशमच होती, नीनाताई होत्या किंवा काही गुजराती सौरभ शुक्ला होता. हे सगळे म्हणजे थिएटरशी काही एकतर आमचा तो एक समान धागा होता. पण आमच्याबरोबर म्हणजे उदय चोप्राही यायचा, जिमी शेरगिल आम्ही बसायचो, एकत्र जेवायचो आणि अक्षरशः ते कुटुंबासारखं सगळं ते होतं. आणि मी का म्हटलं आहे आता इतके सगळे म्हणजे मोठे लोक आणि इतकं सगळं म्हणजे मोठं बॅनर. पण मला अजूनही आठवतं आहे की जेव्हा मेरे यार की शादी ह्याचा आमचा म्हणजे त्यांनी प्रेस आणि कास्ट करता क्रू करता जो शो ठेवला होता, तर त्या शोला स्वतः यश चोप्रा दरवाजावर होते आमचं स्वागत करायला. ते प्रत्येक जणाशी अगदी येऊन अरे वेलकम वेलकम वेलकम, आई 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 कैसे हो बेटा, क्या है कैसे कैसे, हे प्रत्येकाला ते हे करत होते. तर त्यामुळे की म्हणजे असं की इतके मोठे लोक असूनसुद्धा त्यांनी जे वातावरण ठेवलं होतं तर ते म्हणजे कुटुंबापेक्षाही जास्त आपुलकीचं असं होतं. म्हणजे ते असं वाटलंच नाही की अरे आपण काही इतक्या मोठ्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करतोय किंवा आपण काय असं काही करतोय का. इतकं त्यांनी छान वातावरण ठेवलं होतं. आणि त्याचबरोबर म्हणजे आता मी नाव नाही घेत पण अजून एक मी सिनेमा केला होता, त्यात मात्र सगळे असं होतं की नाही नाही म्हणजे बाबा अगदी प्रोफेशनल की नाही नाही हा बाबा स्टार आहे त्यामुळे हा इकडे आहे किंवा ती तिकडे आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे असं मराठी आणि हिंदीमधला किंवा आता मी एक समय नावाचा चित्रपट केला होता. मला अजून आठवतं आहे सुष्मिता सेन त्यात होत्या आणि मला वाटतं कुठली तरी वन डे, आता मला भारत पाकिस्तान का काहीतरी कुठली तरी वन डे चालू होती आणि आम्ही काय इकडे 5 स्टार हॉटेलमध्ये शूटिंग करत होतो आणि नॅचरली की शॉट देऊन की प्रत्येकजण रूममध्ये येऊन टी व्ही चालू करायचा. तर मी आणि माझा मेकअप आर्टिस्ट आम्ही हे बघत होतो आणि नॉक हे आलं. तर मी म्हटलं बघ ना भाऊ कोण आहे, कारण काहीतरी इंटरेस्टिंग चालू होतं. तर दरवाजा आला आणि मे आय कम इन. मी म्हटलं हां कोण आहे, तर तिकडे सुष्मिता सेन उभी. म्हटलं येस व्हाट हॅपन. मला वाटतं काय झालं. नाही यार वो मेरा टी व्ही वो जरा चल नहीं रहा है, मैं आके बैठूं क्या तुम्हाला. तर म्हणजे असं सो म्हणजे त्यात की असं एका मिनिटात ते आणि त्यानंतर जे काही दिवस आम्ही शूटिंग केले 4-5 दिवस त्या खूप चांगल्या वागल्या. तर मला असं वाटतं की हे शेवटी त्या पर्सन टू पर्सन त्याच्यावर अवलंबून आहे की ते एकूणच म्हणजे समजा जे काही प्रोडक्शन हाऊस असेल किंवा जो दिग्दर्शक असेल, जे आसपासचे कलाकार असतील ते कसं आहे. त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं माणूस हा शेवटी सारखाच ना. आता तुम्हाला दाखवायचं असेल तर काही मराठीसुद्धा अशी उदाहरणं आहेतच की नाही म्हणजे ते नाही बाबा मी नाही असं आपापली स्पेस आपापली हे पाहिजे, माझं नाही मला हे आवडत, तेही ठीक आहे त्यांना तसं आवडत असेल. पण त्यामुळे मला असं वाटतं की मराठी आणि हिंदीपेक्षा हे जास्त पर्सनल इश्यू आहे असं मला वाटतं. ती व्यक्ती कशी एक्झॅक्टली मी म्हटलं पर्सनल हा आहे ही गोष्ट आहे.